सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। चीनमधल्या रुग्णालयांमध्ये पुन्हा गर्दी, रुग्णांना फ्लू सारखी लक्षणं आणि नवीन व्हायरसचं नाव आहे ह्यूमन मेटाप्युमो व्हायरस म्हणजेच HMPV। हा विषाणू प्रामुख्याने 14 वर्षाखालील मुलांमध्ये दिसतोय। चीनच्या बीजिंग, चोंगिंग आणि गुआंगडोंग सारख्या मोठ्या भागांमध्ये त्याचा फैलाव झपाट्याने वाढतोय। नाक वाहणं, घसा खवखवणं, डोकेदुखी, खोकला, ताप ही लक्षणं ओळखणं आता महत्त्वाचं आहे, कारण वेळेत उपचार घेतले नाही तर भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने यावर चिंता व्यक्त करत सांगितलंय की जागतिक सहकार्याशिवाय भविष्यात साथीच्या रोगांसाठी जग असुरक्षित राहू शकतं। त्यांनी चीनला डेटा सामायिक करण्याचं देखील आवाहन केलंय। भारतीय आरोग्य मंत्रालयही चीनची परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। आरोग्य सेवांबाबत सजग राहणं आणि योग्य ती खबरदारी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। WHO ने एक्स आजाराबद्दलही सावध केलंय। येणाऱ्या काळात आणखी एका अज्ञात आजाराची देखील शक्यता वर्तवली जाते, ज्यासाठी आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे। नवीन विषाणूच्या या बातम्या आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत, पण सावध राहून स्वच्छतेचं भान ठेवून आपलं आरोग्य नक्कीच सांभाळू शकतो, कारण एक सजग पाऊल आज आपल्या भविष्याला मोठ्या संकटातून वाचवू शकतं। मात्र चीनच्या नव्यानेच आलेल्या या रोगाविषयी तुमचं मत काय? तो कोरोना सारखा हाहाकार माजवू शकतो का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर।